नॉट टू बी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल द AK लाईफ डायरी. आणि आजचा व्हिडिओ असणार आहे ब्रायडल इसेन्शियल किटवरती, की आपल्या ब्रायडल इसेन्शियल किटमध्ये कुठल्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर जे पण अपकमिंग ब्राईड्स आहे 2026च्या त्यांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे. आणि ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांनी कमेंटमध्ये अजून काही सजेशन असतील तर ते देऊ शकतात, की अजून काय ॲड ऑन करता येईल. तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मी काही विसरायला नको म्हणून त्यासाठी मी डायरीमध्ये नोट डाऊन केलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इज सेफ्टी पिन. तर तुम्ही सेफ्टी पिनचे 2 ते 3 बंडल्स कॅरी करा आणि ते बिग साईजमध्ये, मीडियम आणि स्मॉल तिघं सायझेसमध्ये तुम्ही कॅरी करा. नेक्स्ट इज वेट वाईप्स अँड टिश्यूज. तर वेट वाईप्स आणि टिश्यूज खूप हँडी होतात आणि मेकअप वगैरे रिमूव्ह करायला खूप इझी असतात. आणि तुम्हाला इन्स्टंट फ्रेशनेससाठी तुम्ही वेट वाईप्स यूज करू शकतात. आणि टिश्यू पेपर क्लिनिंग वगैरे ओव्हरऑल भरपूर गोष्टींसाठी युजफुल असतात. थर्ड इज मेकअप रिमूव्हर. आणि मेकअप रिमूव्हर खूप इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही एक छान ब्रँडचं मेकअप रिमूव्हर घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर इन्व्हेस्ट नसेल करायचं तर मग तुम्ही नॉर्मल आपलं कोकोनट ऑइल जे असतं ते तुम्ही यूज करू शकता. जस्ट तुम्ही कोकोनट ऑइल अप्लाय करायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरने तुम्ही क्लीन केलं तर सगळा मेकअप तुमचा इझिली रिमूव्ह होऊ शकतो. नेक्स्ट इज लिप बाम. तर तुमचे लिप्स हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही एक लिप बाम कॅरी करा. आफ्टर दॅट नेक्स्ट इज लिपस्टिक. तुमचा जो काही ब्रायडल लुक आहे त्यावरती तुम्ही जी लिपस्टिक यूज करणार असणार तर ती लिपस्टिक तुम्ही तुमच्या फ्रेंड्सकडे वॉलेट, क्लचमध्ये, पर्समध्ये ठेवायला नक्की द्या. नेक्स्ट इज ओव्हरऑल मेकअप पॅलेट, ज्यामध्ये ब्लश, हायलायटर, लिपस्टिक आणि कॉम्पॅक्ट पावडर हे सगळं असेल, एकत्र असेल. तर तुम्ही एक असं हँडी टचअप करण्यासाठी एक मेकअप पॅलेट यूज करू शकतात. नेक्स्ट इज परफ्यूम असा चूज करा की ज्याच्याने तुम्हाला त्रास नाही होणार, म्हणजे ओव्हर फ्रेग्रन्स नसावी त्यात. नेक्स्ट इज डबल सायडेड टेप. डबल सायडेड टेप खूप इम्पॉर्टंट असतो, जे आपले ब्लाउजेस वगैरे असतात त्यासाठी, नेकलाईन्स म्हणा किंवा दुपट्टा असेल, काहीही प्रॉब्लेम लूज इकडे तिकडे असेल तर डबल सायडेड टेप खूप युजफुल असतात. तर तुम्ही त्याचं एक पॅकेट कॅरी करायलाच हवं. नेक्स्ट इज फ्लॅट साईड. जर तुम्ही शॉर्ट हायटेड ब्राईड असणार तर ऑब्व्हियसली तुम्ही खूप हाय हिल्स यूज करणार लग्नासाठी. बट तुम्ही ट्राय करा की ती जी हिलची जी हे असेल, विड्थ असेल, ती थोडीशी जास्त ब्रॉड असायला हवी, ना की खूप छोटीशी. कारण काय होतं, जितकी छोटी असेल तेवढं ते अनकम्फर्टेबल असतं. तुम्ही विड्थला ब्रॉड हिल असेल किंवा थोडीशी शॉर्ट असेल, बट चूज कम्फर्ट, बिकॉज त्या दिवशी तुम्हाला कम्फर्टेबल राहणे खूप गरजेचं असतं. आफ्टर दॅट पल्लू क्लिप. जो बन असतो तर बनवरती गजरा, फ्लावर्स हे सगळे लावलेले असतात. तर ऑलरेडी तो बन खूप हेवी होतो. त्यासाठी तुम्ही त्यानंतर तुम्ही जी ओढणी लावतात, तुमची जी दुपट्टा असतो, नेटवाला दुपट्टा, तो थोडा तुम्ही विचार करून म्हणजे घेताना तुम्ही थोडा विचार करून घ्या की तुम्ही जो हेडवरती दुपट्टा लावणार तो लाईट वेटेड असायला हवा. आणि ते दुपट्टा क्लिप्स येतात, मी त्याचा फोटो इथं लावते. तर दुपट्टा क्लिप्स असतात तर ते तुम्ही यूज करू शकतात, ज्याने काय होतं ते क्लिप्स तुम्ही आपल्या दुपट्ट्याला तुम्ही ते अटॅच करू शकतात शिवून. आणि नॉर्मली एकदम इझी 1, 2, 3 असे तुम्ही तिघं क्लिप्स असे टिकटॉक क्लिपसारखे असतात ते असं अटॅच केलं का त्यानंतर खूपच लाईट फील होतो दुपट्टा. नेक्स्ट इज बिंदी. तर लग्नाच्या दिवशी तुमची मेकअप आर्टिस्ट जी कुठली बिंदी तुमच्यावरती यूज करत आहे किंवा यूज करते तर ती बिंदी तुम्ही एक्स्ट्रा 2 किंवा 3 त्यांच्याकडून कॅरी करा. नेक्स्ट इज इयर लोब्स. तर तुमचं ऑलरेडी इयरिंग्स वगैरे खूप हेवी असतात, तर त्यासाठी स्पेशली इयर लोब्स म्हणून स्टिक ऑन येतात. तुम्ही ते इयर्सच्या मागे स्टिक केले ना तर तुमचं ते इयरिंगचं पूर्ण वेट ते सांभाळून घेतं. तर इयर लोब्स पण तुम्ही नक्की बाय करा. नेक्स्ट इज स्वेट पॅड्स. तुम्हाला खूप स्वेट येत असेल तर तुम्ही स्वेट पॅड्स यूज करू शकता. नंतर नेक्स्ट इज मेडिसिन. तर मेडिसिनचं असं आहे की तुम्ही म्हणणार की मेडिसिनचं काय यूज आहे लग्नात, बट आहे, मस्ट हॅव ए. हेडेक असेल, स्टमक क्रॅम्प्स असतील किंवा फीवर वगैरे तर प्लीज पेनकिलर्स वगैरे तुम्ही सोबत ठेवा.
नेक्स्ट इज आयलॅश ग्लू, व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेंड्स. कारण माझ्या एंगेजमेंटला मी जे आयलॅश लावले होते त्यामध्ये ते आयलॅश परत परत या पार्टमधून निघत होते आणि माझ्याकडे आयलॅश ग्लूच नव्हता, तर ते फोटोमध्ये ना खूप वियर्ड वाटतं. तर तुम्ही एक आयलॅश ग्लू तुमचं मेकअप आर्टिस्टकडून किंवा तुम्ही स्वतः घ्या आणि तो प्लीज कॅरी करा. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, एनर्जी ड्रिंक. तर एनर्जी ड्रिंक, ग्लुकोज वगैरे किंवा स्प्राईट, फ्रुटी तुम्ही हे पीत राहा थोड्या थोड्या वेळामध्ये, जेणेकरून तुम्ही चिल राहणार आणि एन्जॉय करणार. हे होतं माझं ब्रायडल इसेन्शियल किटचा हॉल. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमची कुठली फ्रेंड असेल जी अपकमिंग ब्राईड असेल तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही स्वतः एक ब्राईड असाल आणि तुम्हाला जर काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही सजेशन देऊ शकतात की तुम्ही अजून काय काय ॲड करायला हवं त्या इसेन्शियल किटमध्ये. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.